हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. आज मी हे जे इंडोर प्लांट आणले ते एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. कारण की ह्या जे प्लांट आहे त्याची जी पानं आहेत ते आता सुकत चालली. त्यामुळे त्याला आता जास्त माती आणि मोठी अशी कुंडीची गरज आहे. तर इथे एक माझ्याकडे व्हाईट कलरची कुंडी होती ती घेतली. त्याचबरोबर गेल्या वर्षीची माती होती, तर त्या मातीचा आता दगड झालाय. तर ती माती आता व्यवस्थित अशी फोडून अशी वेगवेगळी करते, मोकळी करते. हे इंडोर प्लांट आहे ते मी काढते. हे खरं तर ते नारळाचा भुसा असतो त्याच्यामध्ये ते ठेवलेलं असतं आणि पाहू शकता त्याचे रूट्स आहेत खूप असे मोठे झालेत, खाली झालेत. त्याला आता खरंच मोठ्या कुंडीची गरज आहे. तर ही ज्या कुंडीमध्ये जी माती आहे ती जेवढी फोडता येईल तेवढी मी फोडून घेतली आणि त्याच्यामध्ये हे आता प्लांट मी ठेवून देते. वरती अजून मातीचा थर लावते. त्याचबरोबर इथे मी शेणखत घेतलंय तर तेही त्यामध्ये मी मिक्स करणार आहे. अशा प्रकारे नॉर्मल माती आणि शेणखताची माती ह्या दोन्ही माती मी त्या कुंडीमध्ये टाकलंय आणि त्याच्यामध्ये आता मी थोडं ग्लासभर पाणी टाकते. शहर म्हटलं तर घराचं अंगण हरवलं आहे. त्यामुळे घरातच लहान कुंड्यांमध्ये विविध प्रकारची रोपं लावून घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी इंडोर प्लांट हा बेस्ट ऑप्शन आहे. प्रीतीज वीकेंड या चॅनलवरचा हा फर्स्ट ब्लॉग आहे जो इंडोर प्लांट याविषयी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. त्यातील जे ऑप्शन्स आहेत त्यातील ऑलच्या ऑप्शनला टिक करा. म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.